राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे माझ्यासोबत आहेत. रविकांत तुपकर यांचं आंदोलन सुरू आहे आता जवळपास 3-4 दिवस झाले. काय सरकार दखल घेणार आहे की नाही? आपल्या सगळ्यांना माहितीसाठी मी स्वतः रविकांत तुपकर साहेबांशी बोललेलो आहे आणि मी त्यांना विनंती केलेली आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार आणि महाराष्ट्र शासनाने आपल्या शेतकऱ्यांसाठी, अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी ह्या कर्जमाफीची घोषणा केलेली आहे आणि त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि साधारणतः 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत. आणि तुपकर साहेबांनी एक सांगितलं की पंढरपूरच्या जे उपोषण रोहित दादा पवार यांनी केलं त्या उपोषणस्थळी स्वतः या राज्याचे आमचे सिनियर मंत्री गिरीश महाजन साहेब हे मुख्यमंत्र्यांचा सांगावा घेऊन तिथं आले होते आणि त्यात ठरलेलं आहे की साधारणतः 22 तारखेच्या एकत्र बैठक सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीची संघटनेच्या बैठक लावायची आणि त्यातनं त्या बैठकीला सगळेच शेतकरी संघटनेच्या सर्वच वेगवेगळ्या विभागाचे पदाधिकाऱ्यांना बोलवायचं, मुख्यमंत्री आणि त्या बैठकीला बोलवून त्यामधनं त्यांच्या तुपकर साहेबांच्या मागण्या काय आहेत, रोहितदादांच्या मागण्या काय आहेत, आमच्या मागण्या, त्यातनं सरकार काय करू शकतं या बाबतीमध्ये चर्चा करून एक सकारात्मक निर्णय आम्ही घेऊ असं गिरीश महाजन साहेबांना सांगितलं. तेच मी तुपकर साहेबांना पण सांगितलं की आपण लवकरच या बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्याची आपण बैठक लावू आणि त्यातनं मार्ग काढू. कधीपर्यंत लागणार आहे बैठक? आता जवळपास 22 तारीख 2-3 दिवसावरती आली. काय ठरलंय? 22 तारीख अधिवेशन आमचं सुरू होते. अधिवेशनच्या कदाचित पहिल्या दुसऱ्या दिवशी ती बैठक होईल आणि मुख्यमंत्री सगळ्यांनाच बोलवतील आणि आता निश्चित प्रकारे चर्चेतनं काय त्यांच्या मागण्या आहेत आणि या मागण्यावर साधक बाधक निश्चित प्रकारे चर्चा होईल. अधिवेशनापूर्वी बैठक लावावी असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. त्यांनी स्मरणपत्र देखील दिलेलं आहे आणि त्यांनी उपोषण मागे घेतेवेळी तुम्ही सांगितलं होतं की 22 तारखेच्या पूर्वी बैठक लावली जाईल. 22 तारीख अजून येते ना, 22 तारीख आल्यानंतर 22 तारखेच्या आसपास एखादा दिवस पुढं मागं होईल पण ही बैठक 22 तारखेच्या आसपास होईल. ठाकरेंची सेना फुटलेली आहे आणि आता सर्वांचं लक्ष जे आहे ते शरद पवार गटावर आहे. 8 खासदार त्यांचे आहेत. फोडाफोडी सुरू झाली, चर्चा सुरू झाली शरद पवार गटाबरोबर? नाही, या बाबतीमध्ये मला कसलीच कल्पना नाही आहे आणि आपण या बाबतीमध्ये मला वाटतं जे खासदार आहेत त्यांनाच आपण जर तो प्रश्न विचारला तर तो बरं होईल. नाही, पण तुम्ही वरिष्ठ पातळीचे नेते आहात पक्षातील, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती असतात. आपल्या कानावरती कुठल्याच गोष्टी नाही आहेत आणि आपल्याशी कोणी चर्चा पण या बाबतीमध्ये केलेली नाही. त्यामुळे एखादी गोष्ट जर आपल्याला माहिती नसेल तर त्या गोष्टीत न बोलणं कधीही चांगलं. यातच भर म्हणून माळशिरसचे जे आमदार आहेत शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर, त्यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की शरद पवार गट जो आहे तो एक वेळ अजित पवार गटाबरोबर जाईल पण शिंदेच्या सेनेबरोबर जाणार नाही. मग याचा अर्थ काय घ्यायचा? वरून चर्चा सुरू झाल्यात, लॉबिंग सुरू झालंय. या बाबतीमध्ये त्यांनी स्टेटमेंट काय दिलं मला जरी माहिती नसलं, शेवटी उत्तमराव जानकरांचे आणि अजितदादा पवार साहेबांचे संबंध चांगले होते आणि या बाबतीमध्ये जो काय निर्णय ते काय बोलले मला माहीत नाही, परंतु आमच्या पक्षाचा निर्णय आमचा निर्णय ह्या सुनेत्रावहिनी पवार घेत असतात आणि त्या पक्षाचा निर्णय आदरणीय पवारसाहेब घेत असतात. या बाबतीमध्ये आता त्यांच्या पक्षात काय चाललंय, कोण काय म्हणतंय किंवा कोण काय करतंय या बाबतीमध्ये आपली त्यांची कुठली चर्चा झालेली नाही आणि त्या बाबतीमध्ये आपण काही गोष्टीमध्ये चर्चा एखादी त्यांची झाली नसल्यामुळं या बाबतीमध्ये मी या बाबतीमध्ये काय बोलू शकत. शरद पवार गटांच्या प्रदेशाध्यक्ष असतील वगैरे किंवा इतर नेते असतील त्यांनी हे अगोदरच जाहीर केलेलं आहे की विलिनीकरण आता चर्चा बंद झाली. मात्र सध्या ठाकरेंची सेना फुटल्याचं पाहता तुम्हाला असं वाटतं का पुढे देखील शरद पवार गट आपल्याबरोबर येऊ शकतो, म्हणजे अजित पवार गटाबरोबर? हे सध्याची राजकीय स्थिती राज्यातली पाहता. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की शेवटी आमच्या पक्षाचा निर्णय किंवा आमच्या पक्षाची काय ध्येय धोरणं किंवा पक्षामध्ये काय घेणं गरजेचं आहे, काय करणं गरजेचं आहे या बाबतीमध्ये सर्वस्वी निर्णय आमचा सुनेत्रावहिनी पवार घेतात, आमचे तटकरे साहेब घेतात, आमचे प्रफुल्लभाई पटेल घेतात. त्या बाबतीमध्ये ही नेते मंडळी जो निर्णय घेतील
शेवटी तो आमचा पक्षाचा अंतिम निर्णय असतो. शेतकऱ्यांच्या बाबतीतला एक प्रश्न की कर्जमाफीच्या संदर्भात उपसमिती स्थापन झालेली आहे. काय अंतर्गत चर्चा झाली निकष कमी करण्यासंदर्भात वगैरे? मग तुम्ही बोललात की मिटिंग लागणार आहे, मात्र ही मिटिंग विरोधक जे आहेत, विरोध दर्शवतात त्यांच्याबरोबर लागेल, पण जी समितीमध्ये लोक आहेत त्यांच्याबरोबर काही चर्चा झाली निकष कमी करण्यासंदर्भात? निकष कमी करण्यास अजून समितीची बैठकच झालेली नाही. बरं. आणि या समितीची बैठक झाल्यानंतर निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठा निर्णय माझ्या शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी घेतला. साधारणतः 56 लाख शेतकरी अंदाज, प्राथमिक अंदाज आहे, आणि साधारणतः 36,585 कोटी. कदाचित यापूर्वी कधी राज्याला एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. कर्जमाफीची ती एवढी मोठी रक्कम माझ्या शेतकऱ्याला आमच्या कर्जमाफीच्या रूपानं या राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि या बाबतीमध्ये अजूनही शेतकऱ्यांच्या काय म्हणणं आहे की आपल्याला माहिती आहे की 2019 साली ज्यांना जो कर्जमाफी होती आणि आत्ताची कर्जमाफी जी अहिल्यादेवींच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने ही शेतकरी कर्जमाफी आहे, त्यामध्ये एक फरक आहे की 2019 साली जर एखाद्या शेतकऱ्याच्या नावावरती 2,10,000 2,50,000 असलं तर त्याला कर्जमाफीचा लाभ घेता आला नाही. परंतु ह्या वर्षी मुख्यमंत्री महोदयांनी खूप चांगला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे की समजा 2 लाखाच्या वरचं 40,000 20,000 जर असलं, ते वरचे 20,000 भरलं तर ते 2 लाख रुपये माफ होणार आहेत. आणि मग असं बऱ्याच आमदारांचं प्रतिनिधी म्हणणं आहे की बाबा काही लोकांना 2019 मध्ये पण कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही आणि त्यांना आता पण मिळाला नाही. या बाबतीमध्ये थोडा वेगळा विचार करा. आपल्या साखर कारखान्याचे कामगार आहेत, तुम्हाला माहिती आहे की पहिला कारखान्याचा सीझन 7 महिने 8 महिने चालायचा, आता 3 महिने सीझन चालतो. ते सिजनल कामगारांना पगार आणि त्यांनाही त्या कर्जमाफीमध्ये लाभ होणार नाही. त्यांच्या बाबतीमध्ये वेगळा विचार करा, किंवा अशा अनेक या बाबतीमध्ये सूचना येत आहेत. आणि या बाबतीमध्ये आमची जी समिती आहे त्या समितीमध्ये निश्चित प्रकारे आम्ही माननीय मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतला. महाराष्ट्रातील शेतकरी तुमच्याकडे आस लावून बसलाय, शेतकरी पुत्र आहे, राज्याला कृषी मंत्री मिळालेला म्हणून. शेतकरी पुत्र म्हणून तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार त्या मागण्या मान्य करेल का? नाही, शेतकरी पुत्र म्हणजे शेवटी मी तुम्हाला आज तुम्ही ज्या ठिकाणी इथं आलाय, मी जरी राज्याचा कृषी मंत्री असलो तर प्रथम पहिल्यांदा मी शेतकरी आहे. मी आजही इथं माझ्या घरी बसलोय, इथं शेतातल्या घरी बसलोय आणि मी इथंच राहतो. मला संध्याकाळी झोपताना पण शेती दिसते, म्हणजे शेतातनं येतानाच येतो आणि सकाळी उठल्यानंतर सुद्धा मी शेतातनच जातो. त्यामुळे शेतकरी, शेतीविषयी प्रेम एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून निश्चित प्रकारे आहे. शेतकऱ्याचे हाल दिसतात का? ते शेतकऱ्यांचं दुःख, शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत, शेतकऱ्याला कुठल्या रूपी मदत केली पाहिजे याची नक्की मला माहिती आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती आहे. आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आम्ही या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे एक शेतकरी म्हणून शेवटी कुठल्या एखादी कर्जमाफी कुठलीही योजना होऊ द्या, त्यामध्ये सगळ्यांचं समाधान होऊ शकत नाही, परंतु त्यातल्या त्यात माझ्या अडचणी झालेल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, शासनाची भूमिका आहे. या बाबतीमध्ये आपण म्हटला त्याप्रमाणे कृषी मंत्री म्हणून निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये जास्तीत जास्त माझे शेतकरी आज तर बसलेले आहेत, अजून त्यात कशी वाढ होईल आणि अजून कशी शेतकऱ्याला मदत होईल ती करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे आम्ही या उपसमितीमध्ये करू. पावसाने दडी मारलेले, अद्यापपर्यंत पाऊस नाही बऱ्याच ठिकाणी झालेला, चिंतेत आहे शेतकरी. 100% चिंतित आहे. आज 20-19 म्हणजे जून महिन्याचा आज शेवट होत आलाय, अजूनही पावसाची चिन्ह दिसत नाहीत. हवामान विभाग सांगतंय की साधारणतः 22 तारखेच्या पुढं मान्सून सुरू होईल. इतर हवामान विभागाचे तज्ज्ञ सांगतायत की 20 जूनच्या पुढे पाऊस सुरू होईल. मी आपल्या माध्यमातून परमेश्वराला एकच साकडं घालीन, लवकरात लवकर पाऊस या राज्यामध्ये सुरू होऊ दे आणि माझ्या शेतकऱ्याची पेरणी, त्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन आणि उत्पादन त्याचे जे पीक पिकवले त्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव, त्याला उत्पन्न चांगले मिळू दे, ही मी परमेश्वराला निश्चित प्रकारे साकडं घालतो. आणि ह्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी आमच्या कृषी विभागाच्या वतीनं निश्चित प्रकारे आमचा कृषी विभाग एक शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आणि आपण या पार्श्वभूमीवर आपण काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये निश्चित प्रकारे आम्ही सगळेजण शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. खूप खूप धन्यवाद. तर आपण बघतोय की सध्या दुष्काळाचं सावट जे आहे ते खूप गोंगावतंय. अद्याप देखील जून महिना संपत आला तर देखील पाऊस आलेला नाही. अशा परिस्थितीत हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलंय. देवा राखुंडे, NDTV मराठी, भरणेवाडी, इंदापूर.